महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बेरोजगारांचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। सांगलीतील चंपाबेन महिला महाविद्यालयामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होतं। 83 विविध कंपन्यांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला। तसंच 3000 पेक्षा जास्त युवक युवतींनी या ठिकाणी नोंदणी करून आपल्या रोजगाराच्या संधी प्राप्त केल्या आहेत। सदर मेळाव्याचं उद्घाटन शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आलं। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आमचं रोजगार स्वयंरोजगारचा जो सेल आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, त्याचे प्रशांत माने अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला। अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। जवळजवळ 83 कंपन्या सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणाहून कंपन्या आलेल्या आहेत आणि जवळजवळ 3000 तरुण या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आले। अजितदादांचं नेहमीच सांगणं असायचं की तरुणांना रोजगार द्या, लोकांच्या मध्ये जा, लोकांचे प्रश्न सोडवा। तेच त्यांच्या विचारानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। या रोजगार मेळाव्यामध्ये निश्चितपणे 3000 पैकी बऱ्याचशा मुलांना या ठिकाणी नोकरी मिळेल आणि त्या नोकरीच्या आधारावरती त्यांचं पुढचं आयुष्य निश्चितपणे सुसह्य होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आज या रोजगार मेळाव्यामध्ये साधारण 83 कंपनी आणि 3000 कॅन्डिडेट्स रजिस्टर झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचं, आम्ही या रोजगार मेळाव्यामध्ये नर्सिंग, हाऊसकीपिंग, ड्रायव्हिंग म्हणजे ब्ल्यू कॉलर, व्हाईट कॉलर, मार्केटिंग आणि IT कंपनी अशा सर्व कंपन्यांना एकत्र आणून माझ्यामध्ये हा सांगलीतला पहिलाच रोजगार मेळावा असेल आणि तो यशस्वीरित्या आम्ही राबवून दाखवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। जयंतीच्या निमित्तानं आपले जिल्हाध्यक्ष जगदाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपले स्वयंरोजगारचे जिल्हाध्यक्ष मान्य साहेबांच्या पुढाकाराने सांगलीतला हा अभूतपूर्व आगळा वेगळा असा हा स्वयंरोजगार आणि रोजगार मेळावा होतोय। यामध्ये 3000 पेक्षा जास्त तरुणांनी भाग घेतलेला आहे। बऱ्याच 80-90 कंपन्या ह्या ITI, त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटी आणि बाकीच्या कंपन्यांनी सुद्धा सहभाग घेतला आहे। खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा हा प्रयत्न आहेत। सांगलीतल्या या आगळ्या उगळ्या उपक्रमासाठी फार चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणजे खऱ्या अर्थाने तरुणांना याचा फायदा झाला असं म्हणावं लागेल। धन्यवाद।